श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 9 ऑगस्ट, श्रावणातील पहिला शुक्रवार आणि या दिवशी नागपंचमी आलेली आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी हा नागपंचमी सण मानला जातो. या दिवशी नागांची पूजा केल्याने कालसर्पदोषातून मुक्ती मिळते आणि सर्पदंशाची भीती देखील नष्ट होते. श्रावण हा महिना अतिशय पवित्र मानला जातो. श्रावणात भगवान भोलेनाथांची विशेष पूजा केली जाते. यासोबतच त्यांच्या आवडत्या गणनाग देवतेची पूजाही श्रावणात महत्त्वाची मानली जाते आणि ही पूजा आपल्याला नागपंचमीच्या दिवशी करायची असते. या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतात, सुख समृद्धी प्राप्ती होते. तसेच या दिवशी नागदेवतेच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. असं म्हटलं जातं की नागपंचमीच्या दिवशी भगवान शिव हे नेहमीपेक्षा जास्त प्रसन्न असतात आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या नागपंचमीच्या दिवशी आपल्याला हा उपाय 5 हिरव्या मुगाचा करायचा आहे. हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्याने प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल. तुमची सर्व अडलेली कामं हे पूर्ण होतील. आयुष्यात सुख, शांती, समृद्धी ही प्राप्त होईल. हा उपाय केल्याने आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरामध्ये लक्ष्मी ही प्रसन्न होईल. आर्थिक समस्या या नष्ट होतील. असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असे 3 उपाय सांगणार आहेत आणि हे 3ही उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेले आहेत. म्हणून हे उपाय आपल्याला उद्या आवर्जून करायचे आहेत. आपल्या इच्छेनुसार, अडचणीनुसार तुम्हाला हे जे उपाय आहे तर हे करायचे आहेत. तर पहिला उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला हिरव्या मुगाचा करायचा आहे. हा उपाय का करायचा आहे तर हा उपाय आपल्याला इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी, घराची, मुलांची, पतीची प्रगती होण्यासाठी, आर्थिक समस्या या नष्ट होण्यासाठी, प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी, व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी, घरातील वाद विवाद, कलह, अडचणी या दूर होण्यासाठी हा पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे. सांगितल्याप्रमाणे हा उपाय करण्यासाठी आपल्याला 5 हिरवे मूग लागणार आहेत. हिरव्या मुगाची डाळ घ्यायची नाहीत, अखंड असे 5 हिरवे मूग तुम्हाला घ्यायचे आहेत. यानंतरनं एक तांब्याचा कलश तुम्हाला पाण्याने भरून घ्यायचा आहे. या कलशामध्ये तुम्हाला थोडंसं चंदन असेल तर चंदन टाकायचं आहे. चंदन नसेल तर 1 चमचाभर तुम्हाला दूध टाकायचं आहे. या 2 वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. हा उपाय आपल्याला मंदिरामध्येच करायचा आहे, घरी करता येणार नाही. तर तुमच्या घराजवळ जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे. गेल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्ही जे 5 हिरवे मूग घेऊन गेले आहेत तर त्यातला 1 हिरवा मूग तुम्हाला बघा, प्रत्येक शिवमंदिराच्या बाहेर नंदी देवता असतात आणि हे नंदी देवता बसलेले असतात. तर बसताना त्यांचा एक पाय हा वरती असतो. तर जो पाय वरती आहे तर त्या पायावरती तुम्हाला 1 हिरवा मूग जो आहे तर तो अर्पण करायचा आहे. यानंतरनं दुसरा हिरवा मूग जो आहे तर तो तुम्हाला श्री गणेशजी यांच्या स्थानावरती तुम्हाला अर्पण करायचं आहे. आता गणपती बाप्पांचं स्थान हे शिवलिंगावरती कुठे आहेत हे तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसत आहे. तर इथे आपल्याला गणपती बाप्पांच्या जागेवरती 1 हिरवा मूग अर्पण करायचा आहे. यानंतरनं तिसरा हिरवा मूग जो आहे तर तो आपल्याला जलधारी म्हणजेच देवी अशोक सुंदरीच्या जागी अर्पण करायचा आहे. जिथे जलधारी असते म्हणजे आपण भगवान शिव यांच्यावरती जेव्हा जल अर्पण करतो तेव्हा ते जल ज्या साईडने बाहेर पडतं त्याला जलधारी असं म्हणतात. तर त्या ठिकाणी देवी अशोक सुंदरीची जागा असते. तर तिथे 1 हिरवा मूग अर्पण करायचा आहे. आणि यानंतरनं 4था हिरवा मूग तुम्हाला भगवान कार्तिकेय यांच्या स्थानावरती अर्पण करायचा आहे.
आता आपल्या हातामध्ये 5वा हिरवा मूग राहिलेला आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, ज्या कलशामध्ये आपण पाणी घेऊन गेलो आहोत त्यामध्ये तुम्हाला हा हिरवा मूग टाकायचा आहे आणि हे जल तुम्हाला उत्तर दिशेला तोंड करून हे जल शिवलिंगावरती दोन्ही हाताने समर्पित करायचं आहे। आता जेव्हा हे जल तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करणार आहे त्यावेळी तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। त्याचबरोबर जेव्हा जेव्हा तुम्ही हिरवे मूग त्या शिवलिंगावरती ठेवणार आहे, जसे की गणपती बाप्पांच्या स्थानावरती, नंदी देवतासमोर, त्यावेळी सुद्धा तुम्हाला या मंत्राचा जप करतच हा हिरवा मूग तुम्हाला अर्पण करायचा आहे। यानंतरनं दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान महादेवाला तुमची जी काही इच्छा असेल, जी काही मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहेत, तर ती इच्छा तुम्हाला अगदी श्रद्धेने मनोभावे सांगायची आहेत आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। तर असा हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या करायचा आहे। हा उपाय आपण आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी सुद्धा करू शकतो। यानंतरनं पुढचा उपाय आपल्याला आजारी व्यक्तीसाठी करायचा आहे। जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल, सतत त्या व्यक्तीला दवाखाना चालू असेल किंवा तुम्ही स्वतः आजारी असेल, तर या आजारपणातून मुक्त होण्यासाठी हा दुसरा उपाय तुम्हाला करायचा आहे। हा उपाय सुद्धा तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्येच करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला 2 लवंग घ्यायचे आहेत, ज्याला फुलं असतात अशा 2 अखंड लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत। या 2 लवंगा तुम्हाला मधामध्ये, ज्याला आपण हनी शहद असं म्हणतो, तर त्यामध्ये तुम्हाला बुडवायचे आहेत आणि यानंतरनं आपल्याला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे। यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी तुम्हाला भरायचं आहे, थोडंसं चंदन टाकायचं आहे किंवा थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि हे जल घेऊन आणि या 2 लवंगा घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे। गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम हे जल शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि हे जल अर्पण करून झाल्यानंतरनं मधामध्ये बुडवलेल्या ह्या 2 लवंगा तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत। अर्पण करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा। जी आजारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं, ते व्यक्तीला आजारपणातून मुक्तता मिळावी यासाठी प्रार्थना करत तुम्हाला 2 लवंग अर्पण करायचे आहेत। हा उपाय नक्की करा। हा उपाय केल्याने कितीही आजारी असणारी व्यक्ती जी आहे तर ती बरी होण्यासाठी मदत होते। यामुळे तुम्ही हा एक प्रभावी उपाय नक्कीच उद्या नागपंचमीच्या दिवशी करा। त्याचबरोबर तिसरा उपाय जो आहे तर तो आपल्याला दिव्याचा करायचा आहे। अशा एका ठिकाणी आपल्याला दिवा लावायचा आहे। तर हा दिवा इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी, कालसर्पदोष हा नष्ट होण्यासाठी, जीवनातील सर्व अडथळे हे दूर होण्यासाठी, प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी, कुटुंबाची प्रगती होण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे। तर यासाठी आपल्याला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे। या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे, दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत। यानंतरनं 2 अखंड लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत, ज्याला फुलं असतात अशा 2 लवंगा घ्यायच्या आहेत। या 2 लवंगा हा दिवा घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या वडाच्या झाडापाशी जायचं आहे। गेल्यानंतरनं सर्वप्रथम हा दिवा तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि या 2 लवंगा तुम्हाला हातात घेऊन मनोमन तुमची इच्छा व्यक्त करत या 2 लवंगा तुम्हाला त्या झाडाच्या खोडापाशी अर्पण करायच्या आहेत आणि यानंतरनं ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून तुमची इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहेत। असं म्हटलं जातं की वडाच्या झाडामध्ये साक्षात महादेवाचा वास असतो आणि असा दिवा तिथे लावल्याने साक्षात महादेव हे आपल्यावरती प्रसन्न होतात, आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण करतात। तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही करू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला हे अतिशय प्रभावी 3 उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत। तुमची इच्छा जशी असेल तसा हा उपाय तुम्हाला करायचा आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।